सलामीची जोडी समाधान भोईर आणि आवेश नेरुळकर. गोलंदाज सचिन पाटील आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने पहिल्या चेंडूची फेक करणार आहे. प्रथम षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा मर्यादा असणार आहेत. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण असणार आहे. बघूया सचिन पाटीलचा पहिला चेंडू. सचिनचा पहिला चेंडू जोरकस फिरकावला मिड विकेटच्या बाजूने आणि 6 धावांनी आपल्या धावसंख्येला सुरुवात करतोय. जबरदस्त सुरुवात. जरा मित्र प्लीज पडद्यावरून पाय करायचा आपण. ओके थँक्यू. मित्रांनो झटपट आणि पटपट स्पर्धेचा महत्व अतिशय वाढत आहे आणि तशाच पद्धतीची जी सुरुवात आहे ती पेंधर संघाने केलेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा. पुन्हा एकदा सचिन बघूया कसं काय वापसी करतोय. या स्पर्धेमधला हा 108वा षटकार आहे. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. धन्यवाद मित्रा, आपल्या साथीनं आम्ही हे धावतं वर्णन आपल्याला ऐकवतोय. सचिनचा पुढचा चेंडू भिरकावलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं आणि बघूया क्षेत्ररक्षक येतोय, अचूक पकड करतोय आणि फेकी करतोय. इकडे 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या गेलेली आहे बिनबाद 7च्या घरामध्ये. मित्रांनो काही वर्षापूर्वी आपण पाहत होतो की 8 ते 9 षटकांचे सामने व्हायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा बदल होत गेला, शॉर्ट होत गेलं. 5 ते 6 याच्याबद्दल पुढे बोलूया आपण. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र ऑफेसीच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे आणि पंचांना मात्र थोडीशी कसरत होते. एक अवांतर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावेमध्ये भर पडतोय. ती गेलेली आहे. आता एकूण धावसंख्या बिनबाद 8च्या घरामध्ये. पुन्हा एकदा सचिनचा चेंडू. आता मात्र हवेमध्ये आहे चेंडू. बघूया चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक आणि आता मात्र थोडीशी काहीशी हाराकिरी करतोय. तेथे असलेला क्षेत्ररक्षक झेल जमिनीस दान होतोय आणि त्याचा फायदा मात्र पेंधर संघ उठवतोय आणि धावसंख्या गेलेली आहे 10च्या घरामध्ये. एक जबरदस्त असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहतंय. खेळाडूंसाठी भव्य दिव्य असं कक्ष आहे. तर पुढचा चेंडू आहे जोरकस भिरकावला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि हा 1 बाउन्स चौकार. एक आक्रमक पवित्रा या दोन्ही फलंदाजांनी सलामीच्या फलंदाजांनी घेतलेला आहे आणि तशा प्रकारची खेळी ते करतायत. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस वरचा चेंडू स्ट्रेट डाइव पद्धतीनं 6 धावांसाठी. बिनबाद 20 अशी एक जबरदस्त अशी खेळी आपल्या संघासाठी समाधानाने आवेश उभारलेली आहे. बघूया शेवटचा चेंडू या षटकातला. पुढचा चेंडू आहे टप्पा खाऊन काहीसा उसळी घेतलेला आहे. फलंदाजाला मात्र काही कळत नाही आहे. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय म्हणजे हा निर्धाव चेंडू असणार आहे. अशा रीतीनं या षटकाची इथे समाप्ती होते. धावसंख्या बिनबाद 20 अशी एक तडाखेबंद अशी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये समाधानचा वाटा आहे 7 धावांचा आणि आवेश खेळतोय वैयक्तिक 12 या धावसंख्येवर आणि अवांतर आहे 1.
प्लेयर सांग ना एकदम पटापट. प्लेयर सांग ना तुमचं आडनाव. जाधव ना. तर मित्रांनो, मगाशी आपण उल्लेख केला होता, जबरदस्त असं आयोजन आहे, नियोजन आहे, खेळाडूंसाठी कक्ष आहे, प्रेक्षकांसाठीही बसण्यासाठी एक सुसज्ज अशी व्यवस्था आहे, उन्हाचा आपल्याला त्रास होणार नाही आहे आणि भव्य दिव्य असं स्टेज आहे जिथे बऱ्याचशा मान्यवरांची इथे उपस्थिती लाभलेली आहे आणि लाभत राहणार आहे. लगभग 4 ते 5 दिवसांची ही स्पर्धा आहे. तर इकडे आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे अक्षय भंडारी. पंचांच्या उजव्या बाजूनं चेंडू फक करेल. ओके, अक्षयचा पहिला चेंडू, पुढचा जोरकस चेंडू आहे, फिरून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र लेगेस्टीच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी अवांतर असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. 1+1 धावसंख्या गेली 22च्या घरामध्ये. इकडे एक सूचना आहे, हेदुटणे संघाला एक सूचना आहे, आपल्याला 2 धावांची पेनल्टी आहे आणि तशी सूचना आमच्या आयोजकांनी केलेली आहे. आपला 12वा खेळाडू आहे, त्याच्याकडे शूज नाही आहेत. ओके, करेक्शन करून घ्या. धन्यवाद मित्रा. पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि बघूया चेंडूची पकड करेपर्यंत इकडे 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या गेलेली आहे 24च्या घरामध्ये. अजूनही कुठल्या प्रकारचा धोका हा पेंदर संघाने पत्करलेला नाही आहे. इकडे तिसऱ्या पंचांची नेमणूक करायची आहे. गोलंदाजाच्या फेकीवर थोडासा आक्षेप आहे. तिसरे पंच अविनाश डोलकर. बघूया अक्षय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर, तर तिकडे दोन्ही सलामीवीर. पुढचा चेंडू आहे, खोलगट टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू गेला आहे मिडॉपच्या दिशेनं. चेंडूची पकड होतोय, फेकी होतोय. पुन्हा एकदा एकेरी धावेची भर पडते आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये. अक्षयचा पुढचा चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन बहुधा गेला असावा फर्स्ट स्लिप कडे आणि हा निर्धाव चेंडू आहे. सुरुवातीला वाटलं होतं बराचसा ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू आहे, खराब असावा, मात्र तसं काय होत नाहीये आणि हा निर्धाव चेंडू जातोय. यानंतर हेदुटणे संघाने काहीशी वापसी केलेली दिसतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा अपेक्षेच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे आणि पंचांचा इशारा मात्र खराब चेंडूचा येतोय. बिन बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. अक्षयचा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, कुठल्याही प्रकारचं तंत्र नाही आहे, मंत्र नाही आहे. वारंवार फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय आणि सपशेल नाकाम ठरतोय हा फलंदाज. त्याला कारण असावं त्या गोलंदाजीची गोलंदाजी. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा अक्षय या षटकातील पुढचा चेंडू. पुढचा चेंडू खोलगट टप्प्याचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये मात्र सपशेल नाकाम ठरतोय. या षटकातला आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या मात्र आहे धावसंख्या फलकावरती आहे 26 आहे. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूमध्ये या अक्षय भंडारीनं 6 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत
आणि पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे या दोन्ही सलामीवीरांना. पुन्हा एकदा अक्षयचा पुढचा चेंडू जोरकस फटका मारायचा आहे. चेंडू गेलेला आहे मिडअपच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची पकड अचूकरित्या करतोय आणि मात्र एक धाव काय रोखू शकत नाही आहे. या 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. म्हणजे एकदम 12 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या आहे बिनबाद 27 अशी धावसंख्या झालेली आहे. म्हणजे प्रति षटका मागे पेंदर संघ आहे तो 13.5ची सरासरी जी आहे त्यांनी राखलेली आहे. आणि उर्वरित 3 षटकांमध्ये कितपत मजल मारतोय ते आपण आता पाहायचं आहे. आणि मी घेतो थोडीशी विश्रांती आणि माईक सोपवतोय राहुल शिरसाटकडे. तर येस, धन्यवाद धीरज कोही सर. तर जाऊया मॅच कडे. ज्या प्रकारे मैदानामध्ये मॅच देखील रंगली, एकीकडे जर विचार केला पेंदर आणि त्याचबरोबर एडुटणे या दोन्ही टीमच्या दरम्यान ज्या प्रकारे मैदानामध्ये मॅच देखील तुम्ही पाहतायत, तर ज्या प्रकारे जेव्हा जेव्हा पेंदर नगरीचं नाव देखील घेतलं जातं टेनिस क्रिकेट जगतामध्ये, तुम्हाला समाधान भोईर देखील तुम्ही पाहत असाल. रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक दर्जेदार कर्णधार देखील तुम्ही पाहत असाल. आणि अनेक स्पर्धा देखील या टीमला देखील समाधानने देखील जिंकून दिल्या. परंतु आज मात्र कशा प्रकारचं प्रदर्शन देखील होईल. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. ज्या प्रकारे समाधान देखील मैदानामध्ये खेळतोय 27. एकीकडे जर विचार केला आवेश देखील तुम्ही पाहत असाल. आणि या 2 खेळाडूंनी देखील चांगली दमखम दाखवली यंदाच्या अंगमात देखील आपल्या टीमसाठी. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज झालाय. गोलंदाज रोहित पाटील तुम्ही पाहत असाल गोलंदाजीच्या मार्कवर देखील. तर समोर देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक सुपरस्टार खेळाडू देखील तुम्ही पाहत असाल समाधान भोईर. परंतु या ठिकाणी कशा प्रकारची दमकम होईल, ज्या प्रकारे खेळाडू देखील खेळतोय. तर विनंती असेल की पंचांना की वेळ जरूर जास्त घेतला जातोय. 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंगसाठी देखील या ठिकाणी दिला जातोय, कारण की वेळेचा अभाव देखील वाढलाय. एक भली मोठी स्पर्धा तुमच्या समोर मैदानामध्ये होत असताना साई सूर स्मृती चषक 2019 गोलंदाज या ठिकाणी सज्ज देखील होईल. तर गोलंदाज देखील रोहित सज्ज होईल. यावेळेस मात्र समाधानच्या बॅट मधून एक मोठा हिट येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु 2 क्षेत्ररक्षक एकमेकाला या ठिकाणी मात्र जरूर भेटतायत आणि पंचांचा इशारा येतोय ना भय ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मेळाला साधावा या प्रकारचा ब्रँडेड स्ट्रोक देखील लगावला. परंतु ज्या ठिकाणी साइड स्क्रीन तुम्ही पाहत असाल, ज्या प्रकारे काळ्या रंगाची साइड स्क्रीन देखील तुम्ही पाहिली असेल, परंतु ज्या ठिकाणी सातत्याने म्हटलं जातं की आयुष्यात काळा रंग अशुभ समजला जातो, परंतु प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य देखील उज्ज्वल करतो. तर गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी ऑफड्राईव्ह केला जाते. तुम्ही पाहत असाल क्रिकेटचं सौंदर्य क्रिएशन दाखवलं आणि पंचांचा इशारा समाधानच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक देखील आलाय. 4 धावांसाठी चौकार. डीजे प्लीज. थँक्यू. तर सुमधुर संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान तुम्ही ऐकलं असेल, परंतु ज्या प्रकारे टीमची धावसंख्या देखील वाढली जाते. पेंदर संघ मैदानामध्ये खेळत असताना 37 लॉस ऑफ 0 विकेट तुम्ही पाहत असाल. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आक्रमण करतोय, ही खासियत आहे मात्र पेंदर संघाची. परंतु या ठिकाणी समाधान देखील थांबणार नाही. पंचांचा इशारा येतोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सरे सीमारेषा पलीकडे समाधान भोईरच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. थँक्यू. तर 111वा षटकार देखील या स्पर्धेमधील तुम्ही पाहिलं असेल, परंतु ज्या ठिकाणी स्पर्धा देखील रंगली, समाधान भोईरची बॅट या ठिकाणी तळपली. ज्या प्रकारे पेंदर संघ देखील मैदानामध्ये खेळतोय, यंदा संघम या खेळाडूने गाजवलंय आणि सातत्याने पेंदर नगरीचं क्रिकेट देखील पटलावर नेण्यासाठी या खेळाडूचं देखील मोठं प्रदर्शन राहिलंय. तर टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहत असाल. एकीकडे आवेश देखील मैदानामध्ये आहे, तर 43 धावा 43 रन स्कोरबोर्डवर देखील लागल्या जात आहेत. डेंजर मॅन फ्रॉम पेंदर देखील सज्ज झालाय, परंतु या ठिकाणी खोलवर पद्धतीचा चेंडूचा फटका चांगला चेंडू चाललाय. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक देखील तैनात होतात. 44 धावा देखील
धावफलकावर लागल्यात आणि ज्या प्रकारे षटक क्रमांक 3 देखील मार्गस्थ आहे. असंख्य प्रेक्षक देखील तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने ही गर्दी देखील तुम्ही पाहतायत. त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल तर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र सर पुलरलींचा चेंडू देखील होता. स्लॉन पद्धतीचा चेंडू फेकलाय. क्रिकेटमध्ये सातत्याने प्रात्यक्षिक पाहिलं असेल चेंज ऑफ पेस या प्रकारची भूमिका देखील गोलंदाज रोहित पाटीलच्या दरम्यान देखील झाली आणि एक मोठा संघ देखील आहे. ज्या प्रकारे हेदूटने हा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. सातत्याने अफलातून खेळ या टीमच्या दरम्यान देखील झालाय अनेक स्पर्धांच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी देखील चांगलं प्रदर्शन राहिलंय. परंतु या ठिकाणी मात्र सर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली परंतु पंचांचा इशारा येईल. यावेळेस मात्र सर्व एक सिंगल देखील येईल. टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर तब्बल लागली जाते 45 धावा. तर 3 षटकांचा खेळ देखील मैदानामध्ये झालाय. तुम्ही पाहत असेल स्पर्धेच्या निमित्ताने आमचे मित्र विपुलदादा भोईर त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील आलाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु ही स्पर्धा देखील खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे साई सुर स्मृती चषक 2019 ही स्पर्धा देखील शिल्पली शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था बेलपाडा यांच्या माध्यमातून हे मैदान जर तुम्ही पाहिलं असेल, हे मैदान साकारण्यासाठी देखील अतिशय मेहनत घेतली. युवा नेते रवींद्रदादा काकडे साहेब त्याचबरोबर कार्यसम्राट नगरसेवक शत्रुघ्नजी काकडे साहेबांच्या नेतृत्वाखाली. परंतु ही स्पर्धा देखील तुम्ही ज्या प्रकारे पाहतायत स्वर्गीय सूरजदादा मुरबेकर याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्पर्धा देखील त्यांच्या मित्रांच्या नेतृत्वाखाली मात्र जरूर ठेवली गेली. परंतु तुम्ही जर विचार केला तर ज्या ठिकाणी मैत्रीच्या प्रकाशाने क्षितिजाला देखील गाठले, मिठीत तुला घेऊन त्यास हायासे वाटले, सूर्यालाही तुझे कोळे ऊन मनापासून भावले, भेट घेण्यासाठी मित्रा तुझी हे मित्र सुद्धा धावले. तर आज मात्र मित्राच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्पर्धा देखील मैदानामध्ये रंगत असताना या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तुम्ही पाहत असाल 1,11,000 रुपये, 111 रुपये देखील या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक. या स्पर्धेचं आकर्षण तुम्ही पाहत असाल सिटी 100 बजाज बाईक देखील तुम्ही पाहिले असेल. ज्या बाईकचा जर विचार केला 1940 मध्ये राजस्थानमधील जमनालाल बजाज यांनी या कंपनीची निर्मिती देखील केली. ज्या कंपनीची निर्मिती राजस्थानमध्ये झाली तदनंतर पुण्यामध्ये, तदनंतर चाकण, त्याचबरोबर वायुंज आणि औरंगाबादमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बजाज हे ब्रँड देखील तुम्ही पाहिले असेल. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 45 धावा 45 रन. शेवटचं षटक देखील या ठिकाणी हाताळलं जाते. परंतु या शेवटच्या तर 5 ओव्हरची मॅच देखील आहे. षटक क्रमांक 4 देखील तुम्ही पाहत असाल त्या ठिकाणी सज्ज देखील झालाय. गोलंदाजीच्या मार्कवर एक मोठी मॅच मैदानामध्ये रंगली जाते. ठाणे टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठा संघ तर रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठा संघ. तर ठाणे विरुद्ध रायगड असा सामना मात्र सर्व मैदानामध्ये तुमच्या समोर रंगला जातोय. पेंदर आणि एकीकडे हेदुटणे या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान मॅच देखील मैदानामध्ये रंगली. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. षटक क्रमांक 4 साठी देखील आमंत्रित केलंय गोलंदाज अक्षय भंडारीला. परंतु अक्षय कशा प्रकारचा खेळ करेल आवेश नेरुळकरच्या दरम्यान षटक क्रमांक 2 अक्षयने फेकलं होतं. 7 धावा देखील खर्च केल्या होत्या आणि त्याचबरोबर कशा प्रकारचा कालखंडामध्ये खेळ देखील या खेळाडूच्या दरम्यान होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. ज्या प्रकारे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळतायत देखील. तर गोलंदाज देखील सज्ज होईल अक्षय. तर समोर मात्र आवेश नेरुळकर. तुम्ही जर विचार केला तारणार पद्धतीची भूमिका देखील सातत्याने पेंदर संघासाठी राहिली. परंतु या ठिकाणी षडंपूल देखील केला. आखूड पद्धतीचा चेंडू होता. एक सिंगल या ठिकाणी येईल. समाधानला देखील स्ट्राईक रोटेट केली जाते. कारण की क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्याने पाहिलं असेल एखादा खेळाडू जेव्हा चांगली खेळ करत असतो स्ट्राईक रोटेट करणं देखील खूप महत्वाचं असतं आणि असं प्रात्यक्षिक देखील तुम्ही पाहिलं असेल. एक सिंगल आली. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 46 रन 46 रन ओन स्कोरबोर्डवर देखील लागला जात आहेत. अतिशय दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहत असाल. रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक मानाची एक प्रतिष्ठेची ही स्पर्धा तुम्ही पाहत असाल. खारघर शहरामध्ये या ठिकाणी एक मोठी स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना तर गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी अक्षयचा चेंडू फटका चांगला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जज देखील होईल. तोपर्यंत एक सिंगल देखील आली. टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. 47 रन देखील स्कोर कार्डवर लागल्या जातात. सातत्याने क्रिकेट इन विश्वाचा जर विचार केला अतिशय दर्जेदार ग्लॅमर देखील आलाय टेनिस क्रिकेट जगताला देखील. परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. या ठिकाणी फटका चांगला आहे. चेंडू चाललाय. तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा देखील येतोय. एक सिंगल देखील या ठिकाणी येईल. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे टीमची धावसंख्या देखील पुढे सरसावली जाते 48 धावा. तर तिसऱ्या पंचांची भूमिका देखील मैदानामध्ये पाठवायची आहे. अविनाश डोलकर तुम्ही पाहत असाल
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत 48 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही जर विचार केला 48 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत 48 वेळा मात्र खऱ्या अर्थाने पंचांच्या चुकीच्या निर्णयाला देखील शिकार झाला होता. अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर खऱ्या अर्थाने तर टीमची धावसंख्या देखील 48 धावा देखील तुम्ही पाहिले असतील ज्या प्रकारे स्कोरबोर्डवर देखील लागल्यात. अतिशय चांगलं ग्लॅमर देखील मैदानामध्ये होतोय परंतु ज्या ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्स देखील या ठिकाणी दाखवलाय समाधान भोईर त्याचबरोबर आवेश नेरोई करणे तर त्याबद्दल देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे सलामीची जोडी देखील असून मैदानामध्ये चांगला रणधुमाईचा खेळ देखील करतात. षटक क्रमांक 14 देखील मार्गस्थ असताना तर गोलंदाज देखील सज्ज होईल. यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल अक्रॉस द क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट तुम्ही सातत्याने पाहिले असेल. सुनील गावस्कर सर देखील सातत्याने म्हणायचं की अक्रॉस द क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट असतं परंतु या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर गेला नियंत्रण चुकलं नजर चुकली आणि समाधान भोईर सारखा एक मोठा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आशयाला आलाय. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालंय आणि समाधान भोईर सारखा एक मोठा खेळाडू देखील बॅक टू पॅव्हलियन. राईट आर्म हो दे विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठीमाग पहिलाच मुतखडा बाजूला. यस ही दोन देखील होती भारत टेनिस क्रिकेट जगतातील हास्य सम्राट समालोचक अर्थातच दशरथजी पाटील हे आकर्षण देखील आहे. शेवटच्या दिवसामध्ये त्यांचं समालोचन देखील तुम्हाला ऐकायला मिळेल कारण की शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही पाहत असाल या खास या स्पर्धेसाठी आकर्षण देखील आहे आणि डीजे मास्टरचं देखील कौतुक करावं लागेल कारण की आज मात्र या टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ देखील खऱ्या अर्थाने एका उंचीवर एक खऱ्या अर्थाने एक नवी झेप देखील घेतोय. जो टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ मात्र गल्लीमध्ये खेळायचा तो टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आज मात्र दिल्ली पासून ते दुबई पर्यंत देखील पोहोचलाय. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय पहिल्या फळीसाठी देखील मैदानामध्ये दाखल झालाय. रोहिदास भोईरने देखील अतिशय चांगली दमखम दाखवली या टीमसाठी परंतु आज कशा प्रकारचं प्रदर्शन होईल या मॅच दरम्यान परंतु या ठिकाणी आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल झालाय. इट इज अ डॉट बॉलचा इशारा तेज सरार गोलंदाजी अक्षयच्या दरम्यान देखील तुम्ही पाहिलं असेल. तर यानंतरची मॅच देखील असेल इनामपुरी विरुद्ध उसारगर. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की उसारगर संघाचा संघनायक देखील विशालदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर इनामपुरी टीमचा कॅप्टन अंगददादा पाटील आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तर गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी फटका चांगला आहे फुटवर्कचा वापर केला पंचांचा इशारा परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात चांगला एफर्ट त्या ठिकाणी वापरलं. रन फॉर गॅदर या प्रकारची भूमिका क्षेत्ररक्षकांनी केली आणि यावेळेस मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा देखील बाद होतोय. तर दुसऱ्या विकेटचं पतन टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 गडी बाद 48 धावा 48 रन लॉस ऑफ 2 विकेट. डीजे प्लीज. थँक्यू. तर सुमधुर संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान परंतु ज्या ठिकाणी षटकार लगावण्याचं प्रात्यक्षिक देखील झालं. आयुष्यात एकाच वेळी 1000 धैर्य ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच धैर्य ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच परंतु त्या यशाचा इतिहास देखील घडवणारच. परंतु आज मात्र या मैदानामध्ये कोणता संघ इतिहास घडवेल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. कालच्या दिवसाचा जर तुम्ही विचार केला पहिल्या सत्रातील 4 सामने तुम्ही पाहिले असेल 4 अर्धशतक मात्र जर कालच्या दिवसामध्ये झालं. पहिलं अर्धशतक प्रवीण गरत दुसरं अर्धशतक बारक्या कांबे तिसरं अर्धशतक परेश कडके आणि चौथं अर्धशतक सूरज पाटील. तर कालच्या दिवसामध्ये संपूर्ण प्रेक्षकांची मनोरंजन झालीत परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर टीमची धावसंख्या देखील थांबली. टीमची धावसंख्या 48 48 धावा देखील मैदानामध्ये लागल्या जात आहेत. आज मात्र कशा प्रकारचा खेळ होईल आपल्या टीमच्या दरम्यान हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज लालचंद्र भंडारी परंतु या ठिकाणी कशा प्रकारची भूमिका होईल लालचंद्र यांच्या दरम्यान देखील या खेळाडूने देखील ठाणे टेनिस क्रिकेट जगतामध्ये मोठा धमाका केलाय. ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी अचूक टप्प्यावर टिचून मारायची गोलंदाजी फेकली
परंतु यावेळेस मात्र जर पहिला चेंडू तुम्ही पाहत असाल, चेंडू रिलीज केल्यानंतर गोल्डन स्पॉटचा टप्पा, यावेळेस मात्र तुम्ही पाहिलं असेल एक सिंगल आली, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. जिथे 4 धावा होती तिथे मात्र जर 2 धावा खर्चिक देखील केल्यात तर 2 धावणीची टीमची धावसंख्या देखील वाढली. टीमची धावसंख्या 50 धावा, अर्धशतक देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. ज्या प्रकारे पेंदर संघ देखील मैदानामध्ये खेळतोय, प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी देखील तुम्ही पाहताय. पेंदर संघाचे देखील अनेक समर्थक आज मात्र या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. यावेळेस मात्र जर अपड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, तुम्ही पाहत असाल ज्या प्रकारे डॉट बॉल देखील आलाय. एक मोठा संघ तुम्ही पाहतायत, ठाणे टेनिस क्रिकेट जगतातील हेदुटणे हा संघ देखील एक मोठा संघ तुम्ही पाहत असाल आणि ज्या संघाने देखील अनेक स्पर्धा देखील जिंकल्या, परंतु या ठिकाणी चांगली दमखम देखील दाखवली. ज्या प्रकारे खेळाडू खेळत आहेत देखील. तर गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात, परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेत पंचांचा इशारा. 6 रन. डीजे प्लीज. तर इनानपुरी संघटक यायचा आपण अंगद पाटील, तसेच उसारगर संघाचे संघटक इथे आहेत विशाल म्हात्रे. पुढचा सामना उसारगर विरुद्ध इनानपुरी यांच्यामध्ये होईल. तर येस, थँक्यू संदीप पाटील सर. तर तुम्ही पाहू शकाल यानंतरची देखील एक मोठी मेगा मॅच तुमच्या समोर असेल. उसारगर विरुद्ध इनामपुरी. एकीकडे रायगडचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तर एकीकडे ठाण्याचा संघ तुम्ही पाहत असाल. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल फलंदाज बीट झाल्यानंतर यष्टिरक्षक देखील बीट झाला, तोपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. तर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की रनवे मध्ये असताना जी रणनीती आखली जाते ती रणनीती देखील या ठिकाणी सफल करण्याचा प्रयत्न देखील या गोलंदाजाच्या दरम्यान केला जातोय. तर फलंदाज देखील तुम्ही पाहत असाल 58 धावा देखील धावफलकावर लागल्यात. 58 रन ऑन स्कोर बोर्ड. परंतु या ठिकाणी हा फलंदाज थांबणार नाही, पंचांचा इशारा. यावेळेस मात्र हवाई सफर सरळ 6 धावांसाठी षटकार देखील आला. टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहत असाल 64 धावा, 64 रन ऑन स्कोर बोर्ड वर देखील. तर षटक क्रमांक 5 देखील चालू असताना शेवटचा एक चेंडू देखील शिल्लक असेल. शेवटचा एक चेंडू अजून शिल्लक देखील असेल. कशा प्रकारची भूमिका देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. ज्या प्रकारे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर देखील या ठिकाणी खेळत आहेत, परंतु या ठिकाणी एक चांगला बाउन्सर तुम्ही पाहिला, परंतु पंचांचा इशारा. इट इज अ वाईट. अवांतर चेंडू देखील फेकलाय. तर 65 धावा, 65 रन पेंदर संघाच्या देखील धावफलकावर लागल्यात. समोरचा संघ देखील तेवढाच मोठा संघ तुम्ही पाहत असाल. आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहत असाल ठाणे जिल्ह्यातील संघ देखील या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. इट इज अ नो बॉल. अर्थातच अवांतर चेंडूचा इशारा देखील या ठिकाणी आलाय. तुम्ही पाहिलं असेल अवांतर धाव देखील जोडली जाईल. टीमची धावसंख्या 66, 66 धावा, 66 रन देखील स्कोरकोडावर देखील लागल्यात. परंतु या ठिकाणी दमखम दाखवावी लागेल. ज्या प्रकारे शेवटचा चेंडू देखील तुम्ही पाहत असाल. तर फ्रीडची संधी देखील या ठिकाणी असेल. ज्या प्रकारे फलंदाज देखील खेळतोय. ऑक्टोबर महिन्यामध्ये 2007 साली फ्रीडचा चेंडू क्रिकेटमध्ये आल्यानंतर प्रत्येक नो बॉलवर देखील नवजीवन संजीवनी खेळणं मिळत देखील गेली. परंतु आज या ठिकाणी कशा प्रकारची भूमिका होईल. तर गोलंदाज देखील सज्ज होईल लालचंद्र. परंतु या ठिकाणी कौतुक करावं लागेल. तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सरळ 4 धावांसाठी चौकार आलाय. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. तब्बल 70 धावा आणि जिंकण्यासाठी 71 धावांचं टार्गेट देखील आहे. तर ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल 71 धावांचं टार्गेट देखील आहे. यानंतरची देखील एक मोठी मॅच तुमच्या समोर असेल.
तर समीकरण देखील अजून शिल्लक असेल. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 71 धावा, तर 30 चेंडू 71 धावा, 71 धावा, 30 चेंडू 10 षटकार 2 चौकार, 3 धावा 2 चौकार आणि 10 षटकार. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 71 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात. 14.20 ची सरासरी असेल. आणि या धावा सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय धीरज कोळी सर आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा गोलंदाज संदीपजी पाटील सर. हॅलो, नक्कीच आपण सर्वप्रथम टॉसकडे बोलतोय. तर विशाल म्हात्रे आणि अंगद पाटील हे दोन संगणक इथे आहेत. या आपण इकडे. टॉस नंतर दोन्ही संगणकांचा सत्कार देखील करणार आहोत. तर मी विनंती करतोय सन्माननीय तर सुरेश मोरबेकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते टॉस इथे करायचा आहे. तर टॉस जिंकलाय उसार घर संघाने. विशाल, काय निर्णय असेल? पहिले क्षेत्ररक्षण करेल. नक्कीच समोर इनानपुरी संघ आहे. तर किती धावांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती जास्तीत जास्त भरोसा असेल? रेग्युलरच जे गोलंदाज आहेत त्यांचा मला भरोसा आहे. नक्कीच. आयोजनाबद्दल काय सांगशील विशाल? आयोजन सुंदर केलंय, पण मला एक खंत वाटली की आयोजन एवढं चांगलं असून तर या विभागामध्ये संघ काय लांब नाही, पण ही स्पर्धा कमीत कमी 10 वाजता तरी सुरू व्हायला पाहिजे. तेव्हा आयोजनाला काय महत्व आहे ते दिसून येईल. नक्कीच नक्कीच. कारण आमच्या विभागाचा विचार केला तर थोडेसे उशिराने सामने नक्कीच सुरू होतात. कारण बरेच टीम थोडेसे लेट येतात, परंतु तो प्लॅनिंग देखील आमचा आहे की किमान 9:30 वाजता तरी सामना आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न पुढल्या वर्षापासून करणार आहोत. आणि एक मानाची स्पर्धा आहे साई सूरज स्मृती चषक, आणि नक्कीच या स्पर्धेचा पुढच्या वर्षीचा प्लॅन आमचा तोच असेल, कारण 32 संघ खेळतात. धन्यवाद विशाल. थांबायचं आपण. अंगद पाटील. अंगद, आपण टॉस हारलात, आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना किती धावांचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच. उसरगा संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे, त्यामुळे आम्ही 65 ते 70 धावांचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 65 ते 70चा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर फलंदाजाचा विचार केला तर कोणत्या फलंदाजांवरती जास्तीत जास्त भरोसा असेल? आता सांगणं नक्कीच, तू देखील एक मोठा फलंदाज, अजून कोणत्या फलंदाजावरती भरोसा असेल? नक्कीच. आदर्श घरत, कुणाल पाटील, अक्षय पाटील, अरविंद पाटील, तुषार पाटील, संदेश म्हात्रे असे भरपूर फलंदाज आहेत टीममध्ये. कोणाला कमी समजून जमत नाही, त्यामुळे सर्वच फलंदाज चांगले आहेत आणि आम्ही चांगला टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न करू. अंगद, विचार केला तर आत्ताच एक मोठी स्पर्धा तू कव्हर करून आलाय. अभिनंदन तुझं. हन्नान कतार या इथे जाऊन अतिशय चांगला खेळ पनवेलच्या माध्यमातून तुम्ही केलाय. तर तिथे गेल्यानंतर कसं वाटलं? नक्कीच. तिथे गेल्याचा आनंद खूप होता आणि परेशदादा ठाकूर यांनी आम्हाला तिथे सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांच्या इथे आभार मानत आहोत. तिथे गेल्यानंतर खेळण्याची एक वेगळीच मजा होती, परंतु थोडा क्लायमेट आपल्यापेक्षा खूप वेगळा होता, कारण की तिथे थंडी काहीतरी 15 डिग्री तापमान द्यायला पण होता. नक्कीच नक्कीच. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून केला आणि नक्कीच शुभेच्छा आम्ही देतोय. दोघांना विनंती करतो की थांबा, आपण आपला सत्कार होणार आहे. तर मी आमचे सन्माननीय नगरसेवक, आमच्या या विभागाचे डॅशिंग नेतृत्व आणि युवकांचे प्रेरणास्थान पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय शत्रुघ्न काकडे साहेबांना विनंती करेन, या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत, त्यांच्या माध्यमातून एक अतिशय मेहनतीने ही स्पर्धा उभारली आहे. सुंदर मैदान इथे सजवलं आहे त्यांनी, आणि डोंगराच्या कुशीमध्ये बसलेला हा मैदान, आणि शत्रुघ्न काकडे साहेबांच्या शुभास्ते विशाल म्हात्रे, ठाण्याचा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. वेल प्लेड विशाल. तर धन्यवाद तुम्ही आलात. तर याच दरम्यान आत्ताच ज्यांची हन्नान कतार प्रीमियर स्पर्धेमध्ये निवड झाली होती,
आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने संघ जो पनवेलचा खेळला त्या संघातून खेळताना अंगदला पाहिलं तर अंगदचं देखील अभिनंदन. तर बोलूया पुढच्या सत्राकडे. काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन आमचे समालोचक मित्र कोळी यांच्याकडे. धन्यवाद मित्रा. 71 धावांची भरभक्कम खेळा सामोर जाताना पहिल्या चेंडूवर एका धावेने सुरुवात केली होती. बघूया पुढचा चेंडू स्ट्रेट डाय पद्धतीने खेळून काढलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, नकार दर्शवतोय दुसरा फलंदाज. म्हणजे 2 चेंडू नंतर धावसंख्या बिनबाद 2 झालेली आहे. सुरुवातीला फलंदाजी करताना पेंदर संघानं एक 70 धावा काढल्या होत्या आणि 71 धावांचं भलं मोठा असं आव्हान ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू जोरकस चेंडू भिरकावलाय पुन्हा एकदा आणि हा चेंडू मात्र 1 बाउन्स चौकार. दोन्ही भले मोठे असे संघ पेंधर आणि हेदुटणे. बघूया या सामन्याचा आनंद मात्र प्रेक्षकांना जरूर लुटता येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू आहे, खेळून काढलेला आहे मिडॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा एकेरी धाव्याची भर पडतोय. धावसंख्या गेलेली आहे आता 7च्या घरामध्ये. तर इकडे पंकज कोपरकर आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. पंकजचा चेंडू जोरकस भिरकावायचा आहे, हवेमध्ये आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. आता मात्र पहिली सफलता मिळते. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं होतं पेंदर संघाने एक जबरदस्त अशी पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती आणि लगभग 20 धावांची खेळी त्यांनी पहिल्या षटकामध्ये उभारली होती. मात्र इकडे मात्र काहीसा मागे पडतोय हेदुटणे संघ. बघूया पुढचा चेंडू फुलटॉसपर्यंतचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि हा चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हेदुटणे संघ आहे 1 गडी बाद 11. धावसंख्येची सरासरी आहे ती आहे 14.5 ची सरासरी आहे आणि काहीसा मागे पडला दिसतो हेदुटणे संघ. तर इकडे आता नवीन गोलंदाज महेश पाटील आहे. स्ट्राईक एंडला प्रशांत कुंभारकर जो प्रथमच चेंडूला सामोरं जाणार आहे या स्पर्धेमध्ये. एक भला मोठा असा धावगती आहे या गोलंदाजाची महेश पाटीलची. पहिला चेंडू आहे काहीसा स्लोपरचा चेंडू आणि हा गलीमध्ये चेंडू एक लॉलीपॉप झेल म्हणता येईल. पुन्हा एकदा फलंदाज बाद. चेंडूची गती
मोजण्यामध्ये किंवा ओळखण्यामध्ये काहीसा नाकाम ठरतोय हा प्रशांत आणि 0वर बाद होतोय. गोल्डन डक 21वा फलंदाज बाद होतो या स्पर्धेमधला. धन्यवाद गुणलेखक मित्रा. जयेश पाटील खारगर गुणलेखक आहेत. त्यांच्या मदतीनं आम्ही हा जे धावफलक आहे वृत्तांत आहे आपल्या समोर वर्णन करत आहोत. तर 71 धावांची भली मोठी खेळी उभारायची आहे. मात्र काहीसा पिछाडीवर पडलेला दिसतो हा हेदुटणे संघ. झटपट 2 फलंदाजी त्यांचे तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. तर इकडे महेश पाटील ज्याचा आत्मविश्वास थोडासा दोनावलेला असेल. बघूया आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. महेशचा पुढचा चेंडू. चेंडू जोरकस मारायचा आहे. पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू हा. मात्र चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. एका चौकारानेशी रोहित आपलं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय. 3ऱ्या पंचांची नेमणूक करायची आहे. 15 धावसंख्येवर नेऊन ठेवतोय. 3रा पंच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 15वी वेळ आहे की जिथे 3ऱ्या पंचांची हंगामी नेमणूक करण्यात आलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं आपल्या भारतीय संघातील अंबाटी रायडूवरतीही अशा प्रकारचा एक आक्षेप आला होता आणि त्याच्याला थोडं सस्पेन्शन आलेलं आहे. तर तशा प्रकारचं सस्पेन्शन येत आहे की याची जी फेकी आहे ती अचूक आहे, ग्राह्य आहे. बघूया महेश पाटीलचा पुढचा चेंडू. महेश याला धावगतीमध्ये काहीसा बाधा येतोय, अडथळा येतोय, थोडासा थांबतोय. धावसंख्या आहे 2 बाद 15. महेशचा पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भिरकावला. बघूया सुरेख पटकेबाजी करतोय हा रोहित पाटील आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार येतोय. पंचांचा इशारा येतोय. धन्यवाद डीजे मास्टर. लगातार 2 चेंडू सीमारेषा पार करण्यामध्ये हा रोहित यशस्वी झालेला आहे आणि धावसंख्या मात्र गेलेली आहे 19च्या घरामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश पाटील. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे रोहित याचा. सपशेल नाकाम ठरतोय. यशरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू निर्धाव जातोय. खरं पाहिलं तर महेश यानं पहिल्या चेंडू एक जबरदस्त असा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झाला होता. मात्र नंतरच्या चेंडूवर लगातार 2 फटके मारण्यामध्ये इकडे रोहित यशस्वी झाला होता. म्हणजे एक अनिश्चितता सतत या स्पर्धेमध्ये चालू असं त्याचं हे जिथं जागतं उदाहरण आहे. पुढचा चेंडू आहे. जोरकस चेंडू भिरकावला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची पकड करतोय, फेकी करतोय. मात्र 1 धाव काय रोखू शकत नाही आहे. या एका धावेनं संघ गेलेला आहे 20च्या घरामध्ये. धाव संख्येचा जो पल्ला आहे तो भरपूर खूप मोठा आहे. हॅलो. आणि त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आदरणीय नितेश दादा राम पाटील आपणास देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. नितेश दादा पाटील आपणास विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तर ओव्हर टू कोई सर. पुढचा चेंडू स्ट्रेट अप वरती खेळून काढला होता. मात्र चेंडू सरळ आदळतोय नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजीच्या पायावरती आणि इकडे रक्षक चेंडूची पकड करतोय. म्हणजे पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची सांगता होते, दुसऱ्या षटकाचीही सांगता होते. 2 षटकानंतर इकडे हेदुटणे संघाची जी मजल आहे ती आहे 2 बाद 20. म्हणजे प्रति षटकामध्ये फक्त 10 धावा जमावण्यामध्ये हा संघ यशस्वी झालेला आहे. उर्वरित 18 चेंडू आहेत आणि 51 धावांची खेळी उभारायची आहे. म्हणजे आता जे 14चं जी सरासरी होती ती आता लगभग 17च्या घरामध्ये गेलेली आहे.
आणि एका मोठ्या फटकेबाजीला या षटकापासून त्यांना सुरुवात करावी लागेल. आपले गिअर चेंज करावे लागतील. तसं काय होतंय का ते आपण आता पाहूया. तर इकडे मैदानामध्ये ड्रिंक्स नाही गेली. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स मिळणार आहे. तर आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. 3 षटक आणि 51 धावांची आता गरज राहिलेली आहे या हेदुटणे संघाला. राहुल मित्रा, आपण आता पाहतोय की हा टेनिस क्रिकेटचा भरपूर असा म्हणजे व्याप्ती वाढलेली आहे. पण याच्यातूनच अजूनही कुठल्या प्रकारचा खेळाडू आपल्या विभागातून रणजी किंवा महाराष्ट्राकडून खेळताना अजून दिसलं नाही. तुझं काय मत आहे राहुल? तर येस, टेनिस क्रिकेट देखील तुम्ही आज पाहिलं असेल. एका उंच आणि एक बरारी देखील या टेनिस क्रिकेटने देखील घेतली. आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे तुम्ही देखील म्हणला की लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील करिअर असतं, परंतु आज टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लॅमर एवढा झालाय की टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील तुम्ही तुमचं करिअर करू शकता. धन्यवाद राहुल. आणि तशाच प्रकारचं या उदाहरण या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मला वाटतं परेश दादा ठाकूर यांनी आपल्या विभागातील काही खेळाडूंना कतार इथे खेळण्याची त्यांनी एक संधी उपलब्ध केली होती आणि त्याचा फायदाही या खेळाडूंना नक्की झाला असेल. आणि भविष्यामध्ये असल्या प्रकारच्या स्पर्धा बाहेरच्या देशामध्येही आपल्याला खेळायला मिळतील ही मी एक अपेक्षा बाळगून धरतो. तर चलूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 3 षटक 51 धावांची गरज. चेंडू आहे पंकज कोपरकरच्या हातामध्ये. तर इकडे आता स्ट्राईकला आहे रोहित आणि हाता मात्र चेंडू पूर्णपणे त्रिफळाचीत गारद करतोय रोहित. याचा त्रिफळाचीत रूपाने बाद होतोय. घाबरला मला घाबरला. तिसरा हादरा बसतो रोहितच्या रूपाने. 3 बाद 20 अशी काहीशी अवस्था झालेली आहे हेदुटणे संघाची आणि त्याला कारणीभूत आहे ती म्हणजे पेंदर संघाची एक जबरदस्त अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पंकज कोपरकर आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. पंकजचा चेंडू खोलगट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू ओळखण्यामध्ये काहीसा नाकाम ठरतोय फलंदाज आणि निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू ही निर्धाव जातोय. जबरदस्त गोलंदाजी या पंकजची. या सामन्यामध्ये पेंदर संघ हळूहळू आपलं वर्चस्व वाढवताना किंवा एक दबाव तंत्र मिळवण्यामध्ये यशस्वी होतोय. पुढचा चेंडू खोलगट फुलटॉसपूरचा चेंडू आहे. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडूची पकड होतोय. मात्र इकडे हरणाच्या चपळाईनं दोघांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि संघाला नेऊन ठेवलेला आहे. 3 बाद 21च्या घरामध्ये गेलेला आहे. पुन्हा एकदा पंकज. आता मात्र स्लो चेंडू आहे आणि हा चेंडू भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेनं 6 धावांसाठी. बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा. धन्यवाद डीजे मास्टर. एक जबरदस्त असा खणखणीत षटकार आणलेला आहे या फलंदाजानं. पुन्हा एकदा जोरकस फटका भिरकावला. स्ट्रेट फॉरचा चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अचूक असा झेल पकडतोय. पुन्हा एकदा एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. Sammy remix. वो हालत करूंगा जो म्यूजिक डायरेक्टर म्यूजिक की करते हैं रीमिक्स करके. चार बाद 27 अशी हेदुटणे संघाची स्थिती आहे.
पुन्हा एकदा पंकज एक यशस्वी असा गोलंदाज खोलगट टप्प्याचा पुन्हा एकदा एक जबरदस्त असा मारा करतोय खोलगट टप्प्याचा वारंवार मारा करतोय आणि इकडे हे षटक ही या निर्धाव चेंडून संपतोय अशा रीतीने 3 षटकांचा खेळ संपलेला आहे हे दुटणे संघ आहे 4 बाद 27 म्हणजे आता 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 22 ची सरासरी या हेदुटणे संघाला गाठायची आहे आणि ती कशी काय गाठतात ते पाहूया थोड्याशा विश्रांतीनंतर माझी वेळ संपते आता आपल्या समोर येतोय पुन्हा एकदा राहुल ते थँक्यू तर सुमधुर संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल तर समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा देखील तुम्हाला पूर्ण करायच्यात तर 12 चेंडू 44 धावा 44 धावा 12 चेंडू 6 षटकार 2 चौकार 2 चौकार 6 षटकार आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 44 धावांचं टार्गेट देखील या ठिकाणी पूर्ण करायचं आहे तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे गोलंदाजाला देखील या ठिकाणी आमंत्रित केलंय गोलंदाज आवेश नेरुळकर तुम्ही पाहत असाल रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव ज्या खेळाडूने देखील सातत्याने अफलातून खेळ केलाय अनेक मैदानांमध्ये देखील परंतु आज देखील याच प्रकारची दमखम दाखवावी लागेल तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्हाला धावा देखील पूर्ण करायच्यात 44 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे तुम्ही पाहत असाल क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना डीप मिड विकेट देखील तुम्ही पाहत असाल काऊ कॉर्नर त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर रिजनला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे तर गोलंदाज देखील आवेश सज्ज होईल यावेळेस मात्र जर पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी देखील होती चेंडूमध्ये परंतु ज्या ठिकाणी फलंदाज बीट झाल्यानंतर यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण की ज्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाने देखील हातामध्ये चेंडू विसावला आणि एक नवा आत्मविश्वास मात्र जरूर गोलंदाजाच्या मनामध्ये देखील दिलाय तर गोलंदाज सज्ज होईल या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता धावचीची संधी परंतु आवेश तुम्ही पाहत असाल पंचांचा इशारा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 रन डीजे प्लीज अरे एक गेली म्हणून काय झालं आपण लाईन लावू लाईन थँक्यू तर सुमधुर संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान देखील तुम्ही ऐकत असाल परंतु येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात परंतु या ठिकाणी मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मात्र आक्रमण गरजेचं असेल कारण की प्रत्येक डॉट बॉल मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी फलंदाजाचं दबाव तंत्र वाढवेल परंतु या ठिकाणी दोन्ही टीमना या ठिकाणी जिंकायचं आहे परंतु जो चांगलं प्रदर्शन करेल तो मात्र विजयाचं दार खोलेल परंतु कोणता संघ विजय होईल तर येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा गोलंदाज सज्ज होईल यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू चाललाय तुम्ही पाहत असाल शॉर्ट फाईनल एक रिजनला दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं एक सिंगल आली तर येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 43 रन तुम्ही पाहत असाल येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावा देखील तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात तर गोलंदाज आवेश सज्ज होईल या ठिकाणी मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखील होता टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावा आक्रमण क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं कारण की तुम्ही जर विचार केला आक्रमण हे बचावाचं साधन देखील असतं परंतु या ठिकाणी जर तुमच्या संघाचा बचाव करायचा असेल तर मात्र आक्रमणाची गरज असेल तर या ठिकाणी फटका चांगला आहे
चेंडू खाली समाधान सज्ज होते. समाधानच्या हातामधून जेल सुटणं म्हणजे या ठिकाणी कठीण होते आणि पंचांचा इशारा फलंदाज बाद. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 रन. डीजे प्लीज. थँक्यू. तर तुम्ही संगीतामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं असेल जी प्रेमिका देखील त्याला सोडून गेली, परंतु या ठिकाणी फलंदाज देखील एक हेपटी सोडतायत. परंतु यावेळेस तुम्ही पाहत असाल येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 43 रन. अतिशय महत्वपूर्ण षटक फेकलं आवेशने देखील, कारण की ज्या ठिकाणी एक धाव देखील खर्च केली, आपल्या टीमला देखील खऱ्या अर्थाने सावरण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु या ठिकाणी शेवटचं स्लॉगिंगचं षटक. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावा. तुम्ही पाहिलं असेल 6 चेंडूमध्ये 43 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात. परंतु या ठिकाणी फटका चांगला आहे, एलिव्हेशन जास्त आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, दर्जेदार जजमेंट आणि यावेळेस मात्र फलंदाजाला परतावं लागेल. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावा देखील पूर्ण करायच्यात. तुम्ही जर रायगड टेनिस क्रिकेट जगताचा जर विचार केला 6 चेंडूमध्ये 49 धावा देखील झाल्यात. त्याचबरोबर जर विचार केला बिग बॅश T20ची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल, एका चेंडूमध्ये 20 धावा देखील झाल्यात. परंतु या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 43 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतातील विश्वचषक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील रायगडचा संघ खेळत असतो. जय अंबिका तोंडरे त्या संघाचे संघ मालक तुम्ही पाहत असाल महेशदादा पाटील हे देखील या ठिकाणी आले. त्यांचंच देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की रायगड जिल्ह्यातील अनेक तारेसितारे देखील त्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत त्या टीमच्या दरम्यान. तर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र सर फटका चांगला आहे, चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट, चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील तैनात देखील आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही विचार केला ज्या प्रकारे मैदान देखील साकारण्यासाठी 65 ते 70 डंपर माती देखील खऱ्या अर्थाने महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील दिली. त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. तर गोलंदाज सज्ज होईल समाधान. परंतु या ठिकाणी समाधानच्या विरुद्धामध्ये एक मोठा स्ट्रोक केला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. तर तुम्ही पाहिलं असेल डॉटबॉलचा इशारा देखील आलाय. अतिशय चांगली मॅच तुमच्या समोर मैदानामध्ये होत असताना कशा प्रकारची भूमिका होईल. तर गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी फटका चांगला आहे. यावेळेस ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा यावेळेस षटकार देखील आलाय. शेवटचा 1 चेंडू अजून शिल्लक असेल. तुम्ही जर विचार केला ज्या प्रकारे यानंतरची देखील एक मोठी मॅच तुमच्या समोर असेल. उसरगर आणि त्याचबरोबर इनामपुरी या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान यानंतरची मॅच देखील तुमच्या समोर रंगली जाईल. अंगद पाटील तुम्ही पाहत असाल. परंतु या ठिकाणी फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला आणि सामना जिंकला. यावेळेस मात्र पेंदर संघाने. वेल प्लेट हे दोन्ही टीम, तुम्ही देखील चांगलं प्रदर्शन केलं. तुमच्या कार्याला देखील सलाम असेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या दरम्यान आभार असेल. तर या सामन्याचा हिरो तर विनंती असेल की लाईनअप तुम्ही करायचा आहे पेंदर संघ आणि त्याचबरोबर हे दोन्ही संघ की या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य देखील आहे की तुम्हाला हस्तांदोलन करायचं आहे. 29 धावांनी सामना देखील जिंकलाय पेंदर संघाने. तर जसं दुसरं सत्र तुमच्या समोर असेल, तुमच्या समोर आवाज असेल महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि भारत टेनिस क्रिकेट जगतातील पहिली समालोचकांची समिती, अर्थातच रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष संदीपजी पाटील IAS आगे का खुद का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुर्तास रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद राहुल. तर सामनावीराचा पुरस्कार इथे दिला जाईल. तर खेळाडू इथे ठरलाय अप्रतिम केली, ज्याच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये 26 धावांची अप्रतिम केली आणि त्याचसोबत